हे घे, ही एवढी पोळी खाऊन जा. नाही आई, मला उशीर झालाय, मी नाही खाऊ शकत. अगं एक पोळी तरी खा. असू दे ना आई, तुझ्या या पोळीच्या नादात माझी जर बस गेली ना तर माझा बॉस मला कच्चा खाऊन टाकेल. बरं बाई ठीक आहे, हा रोल बनवलाय मी, हा तर हातात घेऊन जाऊ शकतेस ना. बरं ठीक आहे, दे लवकर, मला उशीर होतोय. ही गोष्ट आहे रोनिताची, जी आपल्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिची आई नम्रता आणि वडील नरेश यांनी तिच्या शिक्षणात कशाचीही कमतरता ठेवली नव्हती आणि रोनिता कॉलेजमध्ये टॉप केल्यानंतर आता एका IT कंपनीमध्ये नोकरी करत होती. आई, तू बाबांची बायको आहेस, माझी नाही. रोज अशी बसून माझी वाट काय बघत असते तू? झोपत जा ना तू वेळेवर. जेव्हा तू आई होशील ना तेव्हा तुला कळेल की आपल्या पोरीला बघितल्याशिवाय आईचा डोळा लागणार नाही. हो, पण त्याच्यासाठी आधी माझं लग्न तर कर, की अशीच आई होऊ? सांग बरं तू. थांब जरा, आगाऊ कुठली, आत्ता बघते तुझ्याकडे. रोनिता हसत हसत आपल्या खोलीकडे जाऊ लागली. मग समोरच तिचे वडील तिला दिसले. अगं अगं, काय चाललंय तुझं हे? काही नाही बाबा, मी आईला सांगितलं की मला शिरा खायची इच्छा झालीये, तर बघा ना आई मला मारायला येतेय. काय ग नम्रता, शिराच मागितलाय ना तिने, बनव की मग तिच्यासाठी. त्याच्यात एवढं चिडायची काय गरज आहे? रोनिता सगळ्यांचा जीव होती. रोज असेच मजेत दिवस जायचे. मग एक दिवस, नम्रता जरा इकडे ये. काय झालं? अगं ते लखनौचे काका आहेत ना. हो हो, काय झालं त्यांना? त्यांना काही नाही झालंय, त्यांचा फोन आला होता. म्हणत होते अगदी चांगल्या विचारांची माणसं आहेत, त्यांना मुलीच्या नोकरी करण्यावरही काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ती लोक याच शहरात राहतात. अरे वा, मग तर हे खूपच चांगलं झालं. काय चांगलं आहे आई, मला नाही करायचं लग्न बिग्न. का ग बाई, तुला का नाही करायचं लग्न? मी गेल्यानंतर तुमच्या दोघांची काळजी कोण घेणार? तूच घेणार, अजून कोण? आत्ता तर आमचे हातपाय चालतायत, आम्ही म्हातारे झाल्यानंतर आम्हाला भेटायला येत जा, अजून काय. नाही बाबा, माहित नाही कशी असतील ती सासराची माणसं, मला कुठेच नाही जायचंय. अगं असं बोलू नये बाळा, पोरी परक्याचंच धन असतात. एक ना एक दिवस तिला आपल्या सासरी जावंच लागतं. आणि तुला माहितीये, ज्यांचं स्थळ आलंय ना त्यांना तुझ्या नोकरी करण्यावर पण काहीच अडचण नाहीये. आणि ते पण याच शहरात राहतात, त्यामुळे तुला जॉब बदलायची पण गरज लागणार नाही. मग आता तूच सांग, यापेक्षा अजून काय हवंय बरं? रोनितालाही हेच हवं होतं की लग्नानंतरही तिची नोकरी सुरू राहावी. खूप समजावल्यानंतर रोनिता या लग्नासाठी तयार झाली आणि मग काही दिवसात तिचं लग्न होऊन ती रणजित बरोबरच तिच्या सासरी येते. रणजित एका फॅक्टरीमध्ये मॅनेजर होता. घरी त्याचे आई वडील आणि एक बहीण होती जिचं लग्न अजून झालेलं नव्हतं. तू खूप नशीबवान आहेस की तुला आमच्यासारखं सासर मिळालंय. अगं माझ्या रणजितसाठी तर मुलींच्या रांगा लागलेल्या होत्या. बरं मला सांग, तू कुठे जॉब करतेस? म्हणजे तुझं ऑफिस किती लांब आहे इथून? आई, मी निस्टॅक कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. माझं ऑफिस इथून जास्त लांब नाहीये. अच्छा अच्छा, माझा रणजित तर दर महिन्याला 30,000 रुपये कमवतो. तसा तुझा पगार किती आहे? 10-15,000 रुपये तरी मिळतात की नाही? आई, सगळी कटाकटी करून 40,000 रुपये हातात येतात. एवढं ऐकून कमला गप्प बसली. रोनिताच्या उत्तरामुळे तिचं तोंड गप्प झालं होतं. ती पुढे काहीच बोलू शकली नाही आणि तिथून निघून गेली. पण रोनिताला ही गोष्ट कळालीच नाही की प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तिने तिच्या सासूची बेइज्जती केली होती. मग रोनिता दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली आणि आपला टिफिन पॅक करू लागली. त्याच वेळी कमला तिथे आली आणि म्हणाली, अगं सुनबाई, एवढ्या सकाळी तयार होऊन कुठे चाललीयेस? आई, लग्नासाठी मला फक्त कालपर्यंतच सुट्टी होती, त्यामुळे आजपासून मला ऑफिसला जॉईन व्हायचंय. अच्छा, आणि परत कधी येशील? संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत. एवढं बोलून रोनिता तिथून निघून गेली. खरं तर कमला रोनिताच्या या नोकरीवरती जास्त खुश नव्हती, पण येणारा पैसा कोणाला आवडणार नाही म्हणून ती गप्प होती. पण त्या दिवशी रोनिताला घरी यायला थोडा उशीर झाला. ती आल्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागली. मग तिने सगळी भांडी घासली आणि मग, उद्यापासून जरा लवकर येत जा सुनबाई. आता तुझं लग्न झालंय त्यामुळं घरातल्या जबाबदाऱ्या पण असतात काहीतरी. आता रोजचा स्वयंपाक मी काही एकटी बनवू शकत नाही या वयामध्ये. हो ना, ठीक आहे आई. कमला रोनिताला ऐकून तिथून निघून गेली. ती दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली आणि खूप सारा स्वयंपाक करून ऑफिसला गेली. मग त्याच दिवशी संध्याकाळी, हे जेवण तर तू सकाळी बनवलं होतंस ना? हो आई. का आवडलं नाही का तुम्हाला? नाही नाही, ठीक आहे. त्या दिवशी तर कमला रोनिताला काही बोलली नाही, पण तिला हे पचत नव्हतं की रोनिता हे सगळं इतकं व्यवस्थित कसं मॅनेज करते. मग एक दिवशी कमलाने खडा टाकायचा प्रयत्न केला आणि त्याच दिवशी संध्याकाळी, हे बघ सुनबाई, मी आणि रणजितच्या वडिलांनी खूप प्रयत्न केला, पण आमच्याकडून आता जास्त ॲडजस्ट होणार नाही.
यांना गरमच जेवण जेवायची सवय आहे, त्यामुळे संध्याकाळचं जेवण तू संध्याकाळीच करत जा, समजलं? पण आई, आता वाद घालू नकोस माझ्याशी. मी जेवढं सांगते तेवढंच कर. आपल्या सासूचं हे बोलणं ऐकून रोनिता खूपच नाराज झाली. तिला आता प्रश्न पडला की ऑफिसचं काम सांभाळून घरातलं हे काम कसं करायचं. मग दुसऱ्या दिवशी, आई, मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. हो बोल ना, काय झालं? मी नोकरी सोडलीये, उद्यापासून मी ऑफिसला नाही जाणार. अगं पण असं का केलंस तू? कारण हे सगळं माझ्या एकटीकडून होत नव्हतं आई. ऑफिसच्या कामामुळे मी तुमचीही काळजी घेऊ शकत नव्हते. बरं ठीक आहे, जा तू जाऊन माझ्यासाठी चहा करून आण. कमलाला नेहमी वाटायचं की रोनिताने जॉब सोडावा, पण आता ती तिच्या जॉब सोडण्यावरही टेन्शनमध्ये होती. पण तिने हे टेन्शन रोनिता समोर दाखवलं नाही. तिकडे रोनिता लवकर आपलं काम संपवून आराम करायची. तिला एक ब्रेक हवा होता, जो आता तिला मिळाला होता. पण दुसरीकडे रोनिताच्या जॉब सोडण्यामुळे घरातलं बजेट हल्लं होतं. रणजितने रोनिताच्या सॅलरीच्या जोरावर 2-3 लोनही घेतले होते. त्याचे सगळे हप्ते आता त्यालाच फेडावे लागत होते. केवळ एकाच महिन्यात हालत इतकी खराब झाली की लोनचे हप्ते भरण्यासाठी नातेवाईकांकडून पैसे घ्यावे लागले. आणि मग एका संध्याकाळी कमला आपल्या मनावर दगड ठेवून म्हणाली, ते रोनिता, मला खूप वाईट वाटतंय की तू तुझी नोकरी सोडलीस. काही हरकत नाही आई. नाही, तू एवढी चांगली शिकलेली आहेस, इतक्या वर्षांचा तुझा अनुभव आहे, आणि आता तू उगाच घरात बसून राहिलीयस आणि तुलाही तुझं ऑफिसची आठवण येतच असेल ना. तू एक काम कर, तुझ्यासाठी एक नवीन नोकरी शोध, नाहीतर जुन्या ऑफिसमध्ये जॉईन होता आलं तर बघ. ठीक आहे आई, पण ते स्वयंपाकाचं थोडं बघावं लागेल. माझ्याकडून सगळं काम तर नाही होणार. अगं नाही, मी सगळा विचार केलाय. तू फक्त भाजी करून जात जा. मी दुपारच्या आणि संध्याकाळच्या पोळ्या करत जाईन, आणि तू ऑफिसमधून आल्यानंतर मी चहा पण करेन. ठीक आहे आई, जसं तुम्ही म्हणाल तसं. मग दुसऱ्या दिवशी रोनिता सकाळी आवरून आपल्या आईकडे गेली आणि तिला मिठी मारली. आणि मग, तुझ्या सासूचा हा घमेंडीपणा नक्की दूर होईल म्हणून. बरं आता मला सांग, तुझ्या सुट्ट्या कधी संपणार आहेत? आजपर्यंतच होती आई, उद्यापासून जॉईन करायचंय. बरं झालं. चहा पिणार आहेस का? नाही, आज तर माझ्या सासूबाईंच्या हातचा चहा आधीच फिक्स आहे. आज आपण दिवसभर शॉपिंग करूयात. रोनिताचं बोलणं ऐकून नम्रता हसू लागते. आणि अशा प्रकारे रोनिताने आपल्या समजूतदारीने सगळं काही व्यवस्थित मॅनेज केलं. सकाळी लवकर उठून स्वयंपाक करून ती आपल्या घरची जबाबदारीही पूर्ण करत होती आणि पैसे कमवून घरातलं बजेटही सांभाळत होती. रीती, कुठे आहात? चला खाऊन घ्या. आत्ता आलो आई. वंदनाने हाक मारल्यानंतर तिच्या 3ही मुली रीती, नीती आणि प्रीती आपल्या घराकडे जातात. रीती नेहमी मध्ये चालायची आणि तिच्या दोन्ही बाजूला तिचा खांदा पकडून नीती आणि प्रीती चालायच्या. नीती आणि प्रीती बघू शकत नव्हत्या. रीती बघू शकत होती, पण ती अपंग होती. रीती कुबड्यांच्या आधाराने चालायची आणि नीती आणि प्रीती रीतीच्या आधाराने. किती वेळा सांगितलंय जास्त लांब जाऊ नका म्हणून. रीती दीदी होती ना आमच्या बरोबर. अगं किती दिवस अशा तुम्ही एकत्र राहणार आहात? लग्नानंतर तुम्हाला तुमच्या घरी जावं लागेल. मग काय कराल? मग आम्ही लग्नच नाही करणार. रीती दीदीचा खांदा पकडून आम्ही नेहमी असेच चालत राहू. वंदनाला कोणी मुलगा नव्हता, फक्त 3च मुली होत्या आणि त्याही अशा अपंग. वंदनाला या गोष्टीचं खूप दुःख होतं. वंदनाचा नवरा एक छोटा शेतकरी होता. शेतीचं काम करूनच तो आपलं घर चालवायचा. रीती, कुठे आहेस? आई, मी पोळ्या करतीये. अगं सगळा दिवस तूच काम करत असतेस. तुझ्या दोन्ही बहिणींना पण शिकव. आई, मी आहे ना. आणि तसंही त्या दोघी कशा काम करतील? तू जेव्हा तुझ्या सासरी जाशील मग यांनाही सासरी जावं लागेल ना. मग कसं काम करतील? आंधळी लोकही आपल्या हिशोबाने काम करतात ना. आपण काही श्रीमंत घरातले नाही आहोत की आपल्याकडे नोकर चाकर कामाला असतील. पण आई, अगं त्या कशा करतील? तू पण जरा विचार कर ना. तुला जर दिसलंच नाही तर कसं ओळखता येईल कुठली साखर आहे, कुठलं मीठ आहे? कसं कळेल की हे गाजर आहे आणि हा मुळा? आई, मी तर म्हणते तू माझं लग्नच करू नकोस. मी पैसे कमवीन आणि नेहमी सगळ्यांची काळजी घेईन. रीतीचं बोलणं ऐकून वंदनाच्या डोळ्यात पाणी येतं. ही गोष्ट नीती आणि प्रीतीनेही ऐकली आणि त्या दोघेही रडू लागतात. मग त्याच संध्याकाळी, आई, बाबा, मी विचार केलाय. आम्ही 3घी बहिणी एकतर लग्नच करणार नाही, किंवा मग आम्ही अशा घरी लग्न करू जिथे 3 भाऊ असतील. बाकी आम्हाला काहीच नकोय. ना श्रीमंत घर, ना सुंदर मुलं. फक्त आम्हाला वेगळं करू नका बाबा.
कारण यांच्याशिवाय माझं आणि माझ्याशिवाय यांचं जीवनच नाहीये. रीतीचं ते बोलणं श्याम आणि वंदनाला खूप लागलं. अगं ऐकतीयस का, एक आनंदाची बातमी आहे. काय झालं, लवकर सांगा. ते किशनपूर आहे ना, तिथे किशोरीलालजींचं कुटुंब राहतं. त्यांची 3 मुलं आहेत आणि तिघही बिनलग्नाचे आहेत. त्यांना आपल्या मुलांचं लग्न करायचंय. यापेक्षा चांगली संधी काय ती. जर या 3 पोरांशी आपल्या पोरींचं लग्न झालं तर त्या नेहमी एकत्र राहतील. पण ते आपल्याशी नातं जोडतील का? ते तर अगं तेच तर सांगायला आलोय तुला. आता हा देवाचा चमत्कारच समज. त्या 3 भावांना पण जरा कमी दिसतं, त्यामुळं कदाचित ते मान्य करतील. अच्छा, मग तर तुम्ही लवकर विचारून घ्या. दुसऱ्याच दिवशी श्याम किशोरीलालच्या घरी गेला आणि त्यांना आपल्या मुलींबद्दल सांगितलं. किशोरीलालनेही लग्नासाठी होकार दिला आणि मग लग्नाची तयारी सुरू केली. तिघी बहिणीही खूप खुश होत्या. मग लग्नाचा दिवसही उजाडला आणि सप्तपदीच्या आधी 1 मिनिट थांबा गुरुजी, एवढी घाई तरी काय आहे? हा तर श्यामजी, जरा हुंड्याबिंड्याचं तर सांगा मला. पण हुंड्याचं तर काही बोलणंच झालं नव्हतं किशोरीलालजी. आणि जेवढं माझ्याकडून होतंय तेवढं तर मी करतोच आहे. अरे मग आम्ही थोडंच आमच्यासाठी मागतोय. तुम्ही 3 पोरी देताय. उद्या उठून पोरं फिरायला गेली कुठे तर काय रिक्षात आणि बसचे धक्के खात जातील का? तुम्ही असं करा, एक अशी कार द्या ज्याच्यात 7 लोक मावतील. बस, बाकी आम्हाला काही नको. पण असली कार तर खूप महाग असेल. मी गरीब, कुठून आणू एवढे पैसे? तुम्हीच सांगा. अरे पण मी आता कुठं मागतोय. आम्ही तुझ्या 3 पोरींना लग्न करून घेऊन जातो. ठीक आहे, मग 1 महिन्याने तू कार घेऊन ये. आणि नाही घेऊन आलास तर तू तुझ्या 3 पोरींना घेऊन जा. ही काय पद्धत झाली किशोरीलाल? तुझ्या पोरांचं लग्न करायला आलायस का सौदा करायला आलायस? सरपंचजी, तुम्ही गप्प बसा. एवढ्यात जर जीव असेल ना या आंधळ्या आणि लंगड्या पोरीवर तर तुम्हीच घेऊन जा ना त्यांना आपल्या घरी सून म्हणून. नेलं पण असतं, पण माझा एकच मुलगा आहे. पण 3 असले असते ना तर तुझ्या समोर यांना इथून लग्न करून घेऊन गेलो असतो आणि तुला चपलेने मारून या गावातून बाहेर काढलं असतं. चपलेने मारून. हो, मग आम्ही निघून जातो. शोधत बसा असं घर या लंगड्या आणि आंधळ्या पोरींसाठी. मी पण बघतोच बिना हुंड्याचं कोण यांच्याशी लग्न करता येते. विमल, इकडे ये. श्याम, मला सांग, तू तुझ्या कुठल्या पोरीचं लग्न माझ्या पोराशी लावून देऊ शकतो? सांग. सरपंच साहेब, तुमच्या या प्रस्तावाबद्दल खूप धन्यवाद. पण आम्ही तिघी वेगळं नाही राहू शकत. माझ्या बहिणी माझ्याच आधारावर आहेत, त्यामुळे आम्ही तिघी एकाच घरात जाऊ. नाहीतर लग्न तर होणार पोरी, आणि या लालची किशोरीलाल समोरच होणार. श्याम, माझा एकच पोरगा आहे आणि तुला जरा विचित्र वाटेल, पण आता काही पर्याय नाहीये. मी माझा शब्द दिलाय. मी तुझ्या 3 पोरींचा हात माझ्या विमलसाठी मागतो. सांग, तुला मान्य आहे? सरपंचाचं बोलणं ऐकून तिथे प्रत्येक जण हैराण होतं. तेव्हाच नीती आणि प्रीती रीतीच्या खांद्यावर हात ठेवून सरपंचांना नमस्कार करतात आणि मग त्याच मांडवात या तिघी बहिणींचं विमल बरोबर लग्न होतं. आणि मग तिघी बहिणींनी अग्नीला साक्ष मानून एकाच मुलाला आपला पती मानला आणि तो मुलगा बनला 3 बहिणींचा एक पती. मग किशोरीलाल आपल्या 3 मुलांबरोबर रिकाम्या हाताने बेइज्जत होऊन तिथून निघून गेला. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.